जय शिवराय मंडई, मी विनोद चिखले. तर मंडई, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं एक छोटंसं कारण आहे की आपल्याला माहीत आहे, अगदी आहे ना, खेडेगावात सुद्धा माझ्या मागे बघताय तुम्ही आता आहे ना, की स्मार्ट मीटर बसवण्याचं सगळीकडे ट्रेंड सुरू आहे म्हणायला हरकत नाही. तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. तर बघूया. तर म्हणजे बघू शकतो, अगदी मीटर व्यवस्थितरित्या काम करत असताना सुद्धा आहे ना, म्हणजे सरकारी नियमानुसार हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम अगदी सगळीकडेच शहरातसुद्धा सुरू आहे आणि खेडेगावातसुद्धा सुरू झालेलं आहे. आणि इथे बघू शकतो, आता आपण आहोत देहेनला आणि मीटरवरती नावसुद्धा बघू शकतो, बबन वनगुले देहेन. तर अशाच पद्धतीचा मी एक मीटर आहे ना, भोमडी या गावामध्ये सुद्धा बघितला होता. आणि हा मीटरला तुम्ही बघू शकता, सगळीकडे आहे ना सील केलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या वायरी आहेत ना, त्यामध्ये आपण छेडाछेड करू शकत नाही. आणि जर आपण बघायला गेलो तर या मीटरच्या ज्या वायरिंगचं कनेक्शन आहे ना, ते उलटं आहे. आणि मी सुद्धा स्वतः एक इलेक्ट्रिशियन आहे, त्यामुळे हे माझ्या लक्षात आलं तर मी ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मीटरचा सप्लाय कसा असतो बघा, फेज, न्यूट्रल, न्यूट्रल, फेज. आणि ह्या लोकांनी बघा कशा वायरी जोडल्यात. तर हा जी सर्व्हिस वायर आले ती फेज पहिल्या पॉईंटला जोडले, त्यानंतर न्यूट्रल जोडले. आणि ही जी मीटरमधून न्यूट्रल निघते ती डायरेक्ट त्याने आणून आहे ना फ्यूजमध्ये जोडलेली आहे, आपण बघू शकतो. आणि ही जी फेज आहे ती डायरेक्ट डी पी स्विचमध्ये जोडलेली आहे. टेस्टर पेटतोय, तुम्ही बघू शकता. आणि ही आहे न्यूट्रल. तर टेस्टर पेटत नाही, तुम्ही प्रत्यक्षपणे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हे जे मीटर लावणारे मंडळी आहेत ते आहेत ना, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करत असतात आणि प्रॉपर वायरमेनसुद्धा नाही येऊन ते मीटर बसवत. आणि त्यामुळे काय होतं आहे की हे खेडेगावामध्ये आहेत ना, हे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मीटर लावत आहेत. त्यामुळे आहे ना, लोकांची घरंसुद्धा जळू शकतात. जर असंच जर असतं ना, तर म्हणजे आपण फेजवर बटन न लावता न्यूट्रलवर सुद्धा बटन लावलं असतं. कारण फेज हा अत्यंत घातक मानवासाठी, कारण जर बघितलं आपण आता, फ्यूज जर शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर डायरेक्टली फ्यूज जाणार नाही, घरातून वायरिंग वगैरे जळण्याचे आहेत ना चान्सेस आहेत. त्यामुळे मंडळी, तुम्ही सुद्धा बघू शकता, मी प्रत्यक्षपणे आजच्या व्हिडिओतून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने खेडेगावामध्ये आहेत ना, चुकीच्या पद्धतीने वायरिंग करून हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. तर बघू शकता, हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंडळी तुम्ही शेअर करा. आणि सरकारने याकडे दुर्लक्ष न करता अगदी योग्य पद्धतीने हे जे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम आहे ते हाती घेतलं पाहिजे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुढे शेअर करायला विसरू नका.